या कचईच्या बोगद्यात आल्यावर मला आश्चर्य असं वाटलं की एवढे दोन मोठे बोगदे बांधलेले आहेत बाजूबाजूला आणि दोन्ही बोगद्यामध्ये लाईट नाहीये. सिक्युरिटीच्या दृष्टीने किंवा हे कोकण आहे, दोन्ही बाजूने प्रचंड अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या बोगद्यामध्ये लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल. एखाद्या गाडीला लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल. कोकणाची जी काही परिस्थिती आहे, रस्त्यांची परिस्थिती, कोकणी माणसाची परिस्थिती आणि कोकणातल्या होणाऱ्या टनलची परिस्थिती ती अतिशय भयावह आहे. जोपर्यंत कोणी मरणार नाही तोपर्यंत मला वाटतं सरकार या गोष्टींकडे लक्ष देणार नाही. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्ष नेते. मी आज कोकणात आहे, माझ्या गावी गेलो होतो आणि गावावरनं पुन्हा ठाण्याला जायला निघालोय. रात्रीचे 11:15 वाजले आणि 11:15 वाजता मी आता जिथे उभा आहे तो आपला कशेळीचा बोगदा. आणि या कशेळीच्या बोगद्यात आल्यावर मला आश्चर्य असं वाटलं की एवढे दोन मोठे बोगदे बांधलेले आहेत बाजूबाजूला आणि दोन्ही बोगद्यामध्ये लाईट नाहीये. खरं तर सिक्युरिटीच्या दृष्टीने किंवा हे कोकण आहे, दोन्ही बाजूने प्रचंड अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या बोगद्यामध्ये लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल. एखाद्या गाडीला लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल. हा कोकण हायवे मागची जवळजवळ 18-20 वर्ष बनतोय. या दरम्यान अनेक कोकणातल्या लोकांचा जीव गमवावा लागला, कोणाला त्याचे हात गमवावे लागले, कोणाला पाय गमवावे लागले. आता कुठेतरी ते थोड्याफार प्रमाणात झाल्याच्या नंतर देखील आता आज मी आल्याच्या नंतर मला इथे पाहतोय लाईटच नाहीये. आणि 2 दिवसापूर्वी मी इगतपुरीला गेलो होतो पक्षाच्या कामासाठी आणि इगतपुरीला मी जात असताना मी नवीन जे समृद्धी महामार्ग झालाय तिथून आतून घुसलो आणि आता समृद्धी इगतपुरी ते इगतपुरी ते भिवंडी हा जो नवीन पॅच सुरू झालाय त्या पॅच मध्ये 2 मोठे बोगदे झाले आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट आहे की लांबून माणसाला कळतं की बोगदा येणार आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या लाईट्स या चालू होत्या. पण आमच्या कोकणाची जी काही परिस्थिती आहे, रस्त्यांची परिस्थिती, कोकणी माणसाची परिस्थिती आणि कोकणातल्या होणाऱ्या टनलची परिस्थिती ती अतिशय भयावह आहे. जोपर्यंत कोणी मरणार नाही तोपर्यंत मला वाटतं सरकार या गोष्टींकडे लक्ष देणार नाही. ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. प्रचंड पाऊस आहे आणि या परिस्थितीत आम्ही थोडा पाऊस कमी झाल्याच्या नंतर थांबलो आणि हा व्हिडिओ बनवतोय. पण मला असं वाटतंय की हा व्हिडिओ सरकारला पोहोचला पाहिजे. मी माझ्याकडनं प्रयत्नच करीन सरकारला पोहोचवायला, परंतु आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे, कोकणात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. जर अशा प्रकारे आमच्याबद्दल तुमची वागणूक असेल ना तर या सरकारचा निषेध आहे. धन्यवाद.